पुढच्या बातमीकडे वळूयात। बातमी आहे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणासंदर्भातली। गोळीबाराच्या घटनेवर दोन्ही बाजूने एफआयआर का दाखल झाली नाहीत असा सवाल हायकोर्टानं सरकारी वकिलांना विचारलाय। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी काल मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली। गोळीबाराच्या घटनेनंतर दोन्ही बाजूने एफआयआर का झाले नाहीत ते अपेक्षित होते। जर मृत अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल झाला तर अक्षय शिंदेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांवर गुन्हा का नाही असा सवाल हायकोर्टानं केलाय। पुढील सुनावणीमध्ये पुन्हा हा मुद्दा मांडला जाण्याची शक्यता आहे। 3 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे। अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे। हायकोर्टानं सरकारला सूचना दिल्यावर पोलिसांनी स्थानिक प्रशासनासोबत चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। कुटुंबियांकडून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्याचा आता निर्णय घेण्यात आलेला आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की अक्षय शिंदेचा कथित एन्काउंटर झाल्यापासून आज जवळपास 4 दिवस उलटलेले आहेत, मात्र अजून सुद्धा त्याच्या मृतदेहावरती अंतिम संस्कार जे आहेत ते झालेले नाहीयेत। काल हायकोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी होती आणि हायकोर्टातल्या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी पोलिसांच्या भूमिकेवरती अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। प्राथमिकदृष्ट्या हा एन्काउंटर वाटत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी असते असा स्पष्ट निष्कर्ष जो आहे तो हायकोर्टाने केलेला आहे आणि अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या वतीनं मागण्यात आलेली आहेत। तर दुसरीकडे त्याच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी जागेचा शोध जो आहे तो आता सुरू आहे, कारण कुटुंबियांनी असं दावा केलेला होता की आम्हाला अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करायचा आहे, मात्र पुरेशी किंवा जागा जी आहे ती उपलब्ध होत नाही आणि त्यानुसार हायकोर्टानं सूचना राज्य सरकारला दिल्यानंतर आता बदलापूर आणि डोंबिवली परिसरामध्ये स्थानिक प्रशासनाशी पोलीस चर्चा करतायत आणि आज किंवा उद्या ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर अक्षय शिंदेच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार केले जातील। मात्र कालच्या सुनावणी दरम्यान पोलिसांवरती का गुन्हा दाखल केला नाही? जर अक्षय शिंदेच्या वडिलांचा पोलिसांवरती आरोप आहे तर पहिल्यांदा या सगळ्या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेवरती ज्या गोळीबाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यानुसारच अक्षय शिंदेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार संबंधित पोलिसांवरती का गुन्हा दाखल नाही असा सुद्धा सवाल हायकोर्टाने विचारलेला होता। शिवाय 3 ऑक्टोबरला जी पुढची सुनावणी आहे त्या सुनावणी दरम्यान पोलिसांची सीडीआर असतील किंवा बंदुकीचं जे काही फॉरेन्सिक रिपोर्ट असतील, पॉइंट ब्लॅकने जी गोळी झाडण्यात आलेली आहे ती का झाडण्यात आली, एवढ्या जवळून गोळी झाडण्याची गरजच नेमकी काय होती आणि हातावर किंवा पायावरती गोळी झाडण्याच्या ऐवजी किंवा त्याला ओव्हरपॉवर म्हणजेच त्याला थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीनं का केला नाही, असे अनेक प्रश्न जे आहेत त्या हायकोर्टाच्या वतीनं विचारण्यात आलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा पोलिसांना आणि राज्य सरकारला कोर्टामध्ये द्यावी लागणार आहेत। मात्र आज किंवा उद्या अक्षय शिंदेवरती अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे। जागा उपलब्ध झाल्यानंतर ही प्रक्रिया पार पडेल। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।